मी रत्नमाला प्रकाश खंडे आंबेडकर नगरमध्ये राहते आणि दादा 5 वर्ष झालं आमच्या इथून निवडून आले होते. पण मी थोडं दुर्लक्ष केलं होतं नंतर. त्याच्यानंतर आता 5 वर्षामध्ये दादाचं जे एकनाथ शिंदे बरोबर 3 वर्षापासून काम आहे, हे बघून त्यांचं मला कौतुक वाटलं. म्हणजे कुठं त्यांचं गालबोट लागलेलं नाहीये त्यांच्या कामाला. खूप कौतुक करावं असं आहे. म्हणून मी माझ्या मनाला विचार केला आणि मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे साहेबाबरोबर त्यांचं काम चांगलं आहे आणि जास्त करून लेडीजची ते जास्त रिस्पेक्ट करतात. म्हणून त्यांचा अभिमान आहे मला आणि मी आता त्यांच्यासोबत माझी पुरा पाठिंबा देणार. माझ्या महिलांचा पण भरपूर त्यांना पाठिंबा भेटणार आणि त्यांनी जेव्हा आवाज देतील की आंबेडकरनगरमधल्या महिला पाहिजे ताई, तर ते एका पायावर मी आणायला तयार आहे. तेवढंच बोलून 2 शब्द माझे काम केलं. दादानी जी ओनुशी आणली होती विद्या चव्हाण ताई बरोबर, तर त्यांनी बाथरूम तिथं जेवढे 75 कमिट्या होत्या, त्याच्यामध्ये प्रत्येक कमिटीमध्ये एक एक बाथरूम त्यांनी उपलब्ध केलं. म्हणजे एक बाथरूम नाहीये, एका ठिकाणी 6-6 आहेत, 12-12 आहेत, 4-4 आहेत. माझ्या कमिटीत 25-30 मेंबरची कमिटी आहे, तर माझ्या इथे पण 4 आहे. 4 बाथरूम त्यांनी बनवून दिले आणि गोरगरिबाला खूप मदत करतात. त्यांनी पाणी पण तिथे टाकलेलं आहे. पाण्याची लाईन आहे, मीटरची लाईन दिली आहे आणि आता इथून पुढं पण त्यांचं जे पक्षामध्ये त्यांनी काम केलंय, झोपडपट्टीसाठी पण त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांना. त्यांच्याबरोबर आमचा पाठिंबा राहणार आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी जात राहणार. फॉरेस्टवाले येतात तर तेव्हा पण ते तात्पर्याने हजर राहतात आणि फॉरेस्टवाल्यांना जिथं तकलीफ द्यायचं असेल तिथं ते हजर राहून ते कॅन्सल करतात. आणि म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे. मला जास्त बोलता येत नाही, पण त्यांचं कौतुक करायसारखं काम आहे. गरिबावरती आच येऊ देत नाहीत ते. खूप चांगली कामं करतात. म्हणून मला खूप अभिमान आहे त्यांचा. दादांना आशीर्वाद देणार आहे? हो, देणार ना. आमच्या सर्व महिलांचा आशीर्वाद आहे. आमचे 40-50 महिला आहेत, सगळ्या निघतील बाहेर. डोंगरातल्या मागावल्या तर त्या पण निघतील बाहेर. भरपूर येतील बाहेर महिला, असे काही हे नाहीये. आता पुरुष लोक पण निघाले होते, पण महिला मंडळ जास्त जास्त होती म्हणून पुरुष मंडळी आली नाही. जेव्हा त्यांनी बाथरूमची ओनिशी दिली आमच्या कमिटीत बनवायसाठी, तर 4-5 दिवस झाले बाथरूम तोडून झाले आणि बनवायला सुरुवात करायची होती. खड्डे मारले होते. तर एक आपले केंद्र सर आले होते. तर ह्यांनी बाथरूम थांबवलं आमचं बनवायचं. तर ताबडतोब दादांनी फोन केला ताईंना आणि ताईंनी कॉल केल्याबरोबर एकनाथ शिंदे थरथर कापायला लागले आणि मग दुसऱ्या दिवशी दादा सकाळी 12 वाजता येऊन मला घेऊन गेले ऑफिसमध्ये आणि त्यांना सांगितलं की या ताईचं बाथरूम बंद करू नका, त्यांचं चालू राहून द्या. काम झालं की त्यांना बाथरूमला कुठे जातील. म्हणून दादांनी त्यांना फॉरेस्टवाल्यांना बोलून आमचं बाथरूम परत चालू केलं बांधायचं. दादांनी आम्हाला खूप काही केलंय. लहानाची मी मोठी झालेली आहे. दादा तिकडे होते, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय. लाईटसाठी सपोर्ट केलाय. सगळी गोष्ट एक एक, काही पाणीचा त्रास, काही एक त्रास होऊ नाही दिलाय. ते आमच्या जुन्या सहकारी आहेत. त्यांनी अनेक वर्ष आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं. माझ्या मते जवळपास 5-6 वर्षाच्या नंतर त्यांनी पुन्हा आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्हालाही ती आवडली. रत्नताईंनी आज आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि शिंदे साहेबांची जी अख्ख्या महाराष्ट्रभर कामाची आज आपण समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आपण जी सगळी चांगली कामं चालली आहेत, त्याने लोक प्रभावित आहेत आणि आम्ही ग्राउंडवर त्या पद्धतीने चांगली कामं करतोय. म्हणून रत्नाताईंसारखे लोक आशीर्वाद द्यायला सहकार्यासाठी बरोबर येतात. आज त्या आल्या आहेत, मला बरंच वाटलंय आणि पहिल्यापासून त्यांच्याशी आमच्या दोघांच्या खेळीमेळीचं वातावरणामध्ये आम्ही काम केलेलं आहे. रत्नाताईंना आम्ही थकवायचो, चिडवायचो, चांगलं राहतं. आपलं कामाचं भरपूर लोकांनी कौतुक केलं. काम माझं कर्तव्य आहे ते करतच राहायचं. 35 वर्षापासून डोंगर काय ज्या क्षेत्रामध्ये लोक मला पाहतात, ते 35 वर्षापासून तिथे आधीपासून आमदार, नगरसेवक, खासदार सगळे होतेच, परंतु कोणी काम नाही केलं. वैभव भडकरला संधी मिळाली, त्याने तिथे शौचालय बांधले, सोलार लाईट्स लावल्या, पाण्याची व्यवस्था केली, लाईट्सची शक्यतोपर्यंत लाईटची व्यवस्था केली, अनेक विविध समाज मंदिरं बांधून दिली. त्यामुळे लोकांमध्ये गटार व्यवस्था अशा वेगवेगळी कामं. जेव्हा जी पिंपरीपाड्याची वॉल पडली त्यावेळेला तिकडच्या 105 लोकांनी फ्लॅट्स दिले, त्यांचं तिकडनं पुनर्वसन केलं, लोकांना नुकसान भरपाई दिली, औषध पाण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्था केली. जेव्हा आग लागली त्या ठिकाणी 1100 लोकांना प्रत्येक घराला 50,000 देऊ शकून 1100 घरांचं आपण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी ती व्यवस्था करून दिली. लोकांसाठी सतत 24/7 आमची जवळ टीम, आमच्या 3 शाखा या ॲक्च्युअलमध्ये लोकसंख्या कमी पण क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे एरिया मोठा आहे. 3-3 शाखा चालतात. 3-3 शाखांमध्ये ही सगळी टीम काम करते. मोठ्या प्रमाणात काम चालते. लोकांची सतत कामं करणं हेच एक उद्देश असल्यामुळे
लोकसंपर्कात कायम असतात.